नमस्कार मंडळी, तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत अर्नाळा फोर्टवर. तिथूनच नंतर लगेच जाणार आहोत अर्नाळा बीचला. तर चला मंडळी, आपण जाऊया अर्नाळा फोर्ट. आपण आता पोहोचलो आहे विरार स्टेशनला. तर आपल्याला विरार स्टेशनला गेल्यावर वेस्टला जायचं आहे. वेस्टला जायचं आहे आपल्याला. तिथून बस डेपोला जाऊया. बघूया आपण बसेस आहेत की नाही, कारण दुपारची वेळ गर्दी कमी असते. तर बघूया, बघू शकतो विरार. हा आहे एस टी डेपो, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला अर्नाळ्याला जायला बसेस कुठे लागतात आपण एकदा विचारूया, म्हणजे आपल्याला बरं पडेल नंतर जायला. लागलेलं आहे अर्नाळ्याला जायला, तर आपण जाऊया आता. म्हणजे पर पर्सन 100 रुपये तिकीट. तिथून पुढे गेल्यानंतर सुंदर असा व्ह्यू, झाडी, बंगले, घरं, असे गाव सुंदर तुम्हाला बघायला भेटतील. जर तुम्ही बाईकने येत असाल तर तर तुम्ही निसर्गाचं सौंदर्य बघू शकता आणि खूप असा व्ह्यू आहे. तुम्ही फोटोसुद्धा काढू शकता उतरून. तर सुंदर असा व्ह्यू आहे, झाडी, शेती, असं केळीची बाग. तर मंडळी, आपलं अर्नाळा गावामध्ये स्वागत झालेलं आहे. तर आता तर मंडळी, तुम्ही पुढे बघू शकता मासे विकायला आलेले आहेत. पर्यंत बसेस येतात. ह्याच्यानंतर ना तुम्हाला थोडंसं वॉकिंग डिस्टन्सवर चालायचं आहे अर्नाळा बीच. चला जाऊयात चालत आपण. जसं आम्ही पुढं चालत जातो तेव्हा सुंदर असा मेसेज दिला होता, तंबाखूमुक्त क्षेत्र. समोर 2 रस्ते दिसतात बघा. तर तुम्हाला राईट साईडला यायचं आहे. राईट साईडून सरळ चालत जायचं आहे. गांधी स्मारक समुद्र किनारा इथे लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ना आपण सरळ चालत जाऊया. काय बोलतोस? सुकट नाही रे. मावशी काय बोलता त्याला? कर्दी. अच्छा, हे सुकवा ठेवलंय काय सगळं? आणि हे छोटावाला मासा केरवी, पेडवी. अच्छा, याला पेडवी बोलतात. म्हणजे मच्छीमधलं जास्त काय आपल्याला नॉलेज नाही आहे, त्याच्यामुळे म्हणून मावशींना विचारलं नक्की त्याला काय बोलतात. खूप सारे इथे मच्छी सुकवायला पण ठेवलेलं आहेत आणि विकायला पण स्टॉल लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. बाबा, हे काय? जवला. हे सगळे तेच आहे का, हे दोन्ही प्रकार? अच्छा. आणि हे वाला तरदी. अच्छा. ते 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन जरा येत असाल ना फिरायला, तर इथे पार्किंग आहे. एरियामध्ये तुम्ही गाडी पार्क करू शकता इथे. मंडई, आपण आता आलो आहोत अर्नाळा बीचला. बघू शकता तुम्ही सुंदर असा बीच. जसं मंडई आपण पुढे चाललो तसं बघू शकता हुंट आहे, बाईक आहे. याची पण आपण सवारी घेऊ शकतो किंवा बाईक राईड करू शकतो. हुंटांचे नाव काय आहेत? सूर्या कोण? आवाला सूर्या. आणि दुसरावाला ह्याचं नाव काय? ते अलग आहेत. करण आणि अर्जुन. बाईकचं काय आहे? ह्याचा किती राईड आहे? 100. किती मीटर म्हणजे? 1 किलोमीटर राऊंड असणार, गाडी पण चालवायला मिळणार. 1 किलोमीटर चालवणार म्हणजे तिथे पुढे पर्यंत म्हणजे आपलं 500 मीटर जाणार, 500 मीटर येणार. अच्छा. करण अर्जुन, दोघं करण अर्जुन भाव आहे ते. ए स्मिथ, कितीला रे? हा, उंटाची राईड कितीला? नाही देत तू उंट नाही देत का? फक्त एकटाच चालवतो का? बसायला नाही देत वाटतं. तो एकटाच चालवतो. त्याचा आवडता उंट आहे वाटतं. काय झालं होतं की आमचा आज ॲक्च्युली प्लॅन झाला होता की अर्नाळा फोर्ट आणि अर्नाळा बीचला जायचं. पण काही जरी जेव्हा आम्ही लेट झालो होतो यायला, आणि लेट झाल्यामुळे आम्ही त्यावेळी विचारलं की अर्नाळा फोर्टला जाऊन नंतर आम्ही इथे बीचला येऊ शकतो का. तर तो एक दादा होता, तो बोलला की तुम्ही अर्नाळा फोर्टला गेला तर तुम्हाला 7 वाजता यायला, मग बीच बघायला भेटणार नाही. तर अर्नाळा फोर्टच्या नंतर लवकर नंतर 5 वाजता पण तिथे जे येताना बोट असते ती नसते. मग म्हणलं आपण बीचलाच हे करूया, फिरूया थोडंफार. अर्नाळा फोर्टच्या नंतर जाऊया. तर बीच पण खूप सुंदर आहे.
भारी वाटलं इथे येऊन पण. तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करू शकता. फ्रेंडसोबत आला तर धिंगाणा असतो, मजा असते, एन्जॉय करू शकता. व्ह्यू वगैरे चांगला आहे, खूप छान व्ह्यू आहे. म्हणजे मित्रांसोबत आलं की अशी मजा विजा करायला भेटते. छान वाटलं. तर या अर्नाळ्याला बीचला पण व्हिजिट करा. आणि जर तुम्ही दोन्ही करत असाल तर थोडं लवकर या. अर्नाळा फोर्ट पण तुम्हाला बघायला भेटेल आणि अर्नाळा बीच पण बघायला भेटेल. बीचच्या समुद्र किनाऱ्यावर चालताना पण खूप छान वाटलं, मजा आली, एन्जॉय पण खूप मस्त केला पाण्यामध्ये जाऊन. थोडासा पण करू शकता. बघा बाळक्याचे किती 50, मोठ्याचे 100. त्याला नाव काय बोलू तू? आदेश कसा. हा आपल्या अर्नाळा बीचवर घोडागाडी किंवा हॉर्स राईड पण करतो. मी खूप चांगला सपोर्ट केला. मला घोडा चालवायला पण दिला, समुद्रकिनारे पण गेला आणि मेन म्हणजे ही गाड्यामध्ये बसायला पण देण्यात दिलं. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर अर्नाळा बीचवर कधी तुम्ही आलात तर नक्कीच याला भेट द्या आणि राईड करा. थँक्यू. तर मंडळी हे खूप सुंदर असा व्ह्यू आहे. इथून सनसेट पण बघायला भेटेल. तुम्ही फॅमिलीसोबत इथे बसून सुद्धा सनसेट बघू शकता. आणि खायला सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे आहेत. तुम्ही मच्छी पण घेऊ शकता. हे बघा खूप सारे इथे मच्छीचे व्हरायटीज आहेत. तर मंडळी हे बघा तुम्ही जेवण वगैरे करू शकता. हॉटेल्स आहेत तिथे जवळ, चायनीज वगैरे आणि सॉफ्ट ड्रिंक्ससुद्धा आहेत. छोटे छोटे शॉप आहेत. तुम्ही इथून सॉफ्ट ड्रिंक, चिप्स वगैरे टाईमपाससाठी घेऊ शकता आणि बीचचा एन्जॉय करू शकता. तर मंडळी जर आता तुम्हाला बीच वगैरे फिरून झाला असेल ना, तर तुम्हाला घरी जायचं असेल तर इथून शेअरिंग रिक्षासुद्धा आहेत. नाहीतर आम्ही तिथून चालत आलो. तुम्हाला पहिल्यांदा कळलं असेल बस कुठे थांबली. तर इथून तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवर एकदम तिथे जाऊन तुम्ही तिथून बसने विरार स्टेशनला जाऊ शकता. मंडळी जर तुम्ही पुन्हा एकदा बसने जाणार असाल ना विरार स्टेशनला, तर पाठीमागे दिसतं अर्नाळा बस स्टेशन बरोबर मच्छी मार्केटच्या समोरच आहे. तर इथं येऊन उभे राहा तुम्ही. तुम्हाला बसेस भेटतील इकडून जाताना स्टेशनला जायला. तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राम राम मंडळी, स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.